मित्रांनो, आज आपण आपल्या फार्मवरती सर्व पक्ष्याचं जे आहे लासोटा लसीकरण केलेलं आहे. लहान पक्षी मग किंवा मोठे पक्षी सर्व पक्ष्याचं जे आपण लासोटा लसीकरण केलं आहे. आता हे वॅक्सिन कशी बनवायची ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. वॅक्सिन जे आहे ते पावडर फॉर्ममध्ये असतं. तुमच्याकडे जितकी क्वांटिटी आहे पक्ष्यांची त्या हिशोबाने तुम्ही डोसेस जे आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि सोबत जे आहे मित्रांनो डायल्युटर असते. आता हे द्यायची कशी मित्रांनो, जर तुमच्याकडे लहान पिल्लं असेल, ब्रूडिंग स्टेजमध्ये जर असेल आणि कमी क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट डोळ्यातून देऊ शकता एक थेंब. आणि जर मोठे पक्षी आहे मित्रांनो त्यांना जे ह्या पाण्यातून द्यायची. आता वॅक्सिन द्यायच्या अगोदर 3 ते 4 तास अगोदर मित्रांनो पाण्याचे जे भांडे आहे ड्रिंकरचे जे आहे ते काढून घ्यायचे आहे. आणि नंतर मित्रांनो जेव्हा आपण वॅक्सिन करतो तेव्हा वॅक्सिन जे आपण पाण्यातून आपल्याला पक्ष्यांना द्यायचे आहे. आणि एवढंच पाणी ठेवायचं आहे मित्रांनो की आपले पक्षी जे आहेत ते अर्ध्या तासामध्ये संपवणार. त्यामध्ये मित्रांनो थोडासा बर्फ जे आहे ते टाकून घ्यायचा, म्हणजे वॅक्सिन खराब व्हायला नको. मोठे पक्षी जर मित्रांनो आपल्याकडे कमी क्वांटिटीमध्ये जरी असेल तरी मित्रांनो आपल्याला पाण्यामधूनच द्यायचे आहे. कारण काय, त्यांना पकडणे आणि वॅक्सिन करणे खूप डोक्याला ताप असते मित्रांनो. आणि त्यांना पकडेपर्यंत आणि वॅक्सिन करेपर्यंत आपली वॅक्सिन पण खराब होऊ शकते. म्हणून कमी जरी पक्षी असेल पण त्यांना जे आपल्या पाण्यातूनच वॅक्सिन द्यायची आहे. वॅक्सिन करताना मित्रांनो एक काळजी घ्यायची, एक कॅरी बॅग घ्यायची आणि त्यामध्ये जे आहे थोडे आईस ठेवायचे. आणि आपण जेव्हा वॅक्सिन करतो तेव्हा अधूनमधून जे आहे ते वॅक्सिनचे जे बॉटल आहे ते आपल्याला त्या आईस बॅगमध्ये जे आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे वॅक्सिन आपली खराब व्हायला नको.